हॅलो. तर आस्था. आता आस्था म्हटल्यावर तुम्हाला एखाद्या प्रती काळजी किंवा एखाद्या मुलीचं नाव वाटेल. नाही. पण तुमचा अंदाज थोडासा चुकलेला आहे. हा म्हणजे थोडासा बरोबर पण आहे, पण तरी चुकलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हिचं काय चाललंय? एकदा म्हणते बरोबर आहे, एकदा म्हणते चुकीचं आहे, एकदा म्हणते चुकीचं आहे, एकदा म्हणते बरोबर आहे. नक्की काय? विषय काय? तर एक्झॅक्टली आस्था हा विषय माझ्या एकांकिकेचा. मध्यंतरी एका स्पर्धेसाठी तुळजापूरला असं एक स्पर्धा होती एकांकिकेची, म्हणजे तुळजापूर प्रतिष्ठानने आयोजित केलेली स्पर्धा होती. तर त्या स्पर्धेसाठी मी नुकतीच आस्था नावाची एक एकांकिका लिहिली होती. मी मध्यंतरी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झाला होता. त्यावरची ती एकांकिका आहे. हां, तर ती एकांकिका मी तुळजापूर प्रतिष्ठानच्या एकांकिके स्पर्धेत पाठवल्यानंतर म्हणजे बरेच त्याला काय म्हणतात कागदपत्र किंवा ते ईमेलवर ते पाठवा किंवा मग ते लिफाफ्यात घालून त्यांना त्यांच्या पत्त्यावर कुरिअर करा, या सगळ्या गोष्टी केल्या. ती व्यवस्थित पोचली. खूप दिवस वाट पाहिल्यानंतर निकाल लागल्यानंतर आधी सुरुवातीला तो पहिल्यांदा माझ्यापर्यंत आला नाही, कारण जेव्हा निकाल लागला त्याच संध्याकाळी मी तिकडच्या त्या आयोजकांना फोन केला होता. म्हटलं की असं असं मला निकाल कळू शकेल का? तर ते म्हणले हो, सांगतो. मग त्यांनी मला फोनवरती सांगितलं. ते सुरुवातीला म्हणाले की तुमची जी एकांकिका आहे ती नंबरात आलेली नाही आहे, पण लक्षवेधी ठरली आहे आणि आम्ही आमच्या मासिकात छापणार आहोत. मला सुरुवातीला प्रचंड वाईट वाटलं, पण मग नंतर मी म्हटलं की अरे असं का? नंबर का नाही आला एकांकिकेचा? मी एवढी मेहनतीने लिहिली आहे, स्वानुभवावरून आलेली एकांकिका आहे ती. मग काय प्रॉब्लेम आहे? पण नंतर खूप विचार केला, आई-बाबांशी बोलले, आजूबाजूच्या सगळ्या माझ्या जवळच्या लोकांशी बोलल्यानंतर मला हे समजलं की अस्थायी एकांकिका लक्षवेधी ठरली, ते पण पहिल्याच फटक्यात, हेही काही फार किंवा अगदीच वाईट नाही आहे. कुठेतरी माझ्या केलेल्या एकांकिकेचं, कष्टाचं कुठंतरी एक नोंद घेतली जाते. हे माझ्यासाठी आतनं खूप कुठेतरी आतनं असं छान वाटणारं किंवा एक काय म्हणतात एनर्जेटिक किंवा बूस्ट युअर मोराल टाईप करणारं होतं. सो म्हटलं ठीक आहे. मग मी खूप चीअरअप झाले. त्यानंतर पेपरमध्ये बातमी आली की अशी अशी आस्था एकांकिका लक्षवेधी ठरली आहे वगैरे, आणि त्यानंतर मी डिपार्टमेंटला ती वाचून दाखवली. सुरुवातीला असं काही फार मत मला लोकांकडनं असं झालं की नाही, फार फापट पसारा आहे, काही गोष्टी कट कर, हे कर. पण ठीक आहे, प्रत्येकाची ज्याची त्याची मतं असतात अँड आय रिस्पेक्टेड. सो मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी माझ्या पद्धतीने थोडासा चेंज करायचा प्रयत्न केला त्यात, आणि मी ते सजेशन अगदी खिलाडू वृत्तीने व्यवस्थित घेतलं सुद्धा. त्यानंतर मला आमच्याच डिपार्टमेंटमधले 2 सर आहेत, त्यांनी सांगितलं की साताऱ्यात तुषार भद्रे सर आहेत, त्यांनी ही एकांकिका वाचली, कारण ते परीक्षक होते तुळजापूरच्या प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धेला, आणि त्यांनी ही एकांकिका वाचल्यानंतर त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी ती लक्षवेधी ठरवली. आणि ॲक्च्युली विषय असा झाला की त्यांनी त्यानंतर 2 दिवसांनी मला फोन केला होता. पण ॲज युजल मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं की माझा आयफोन बिघडला आहे, त्यामुळे या फोनवर कधी कधी आलेले फोन आपोआप कट होतात किंवा लक्षात येत नाहीत, समजत नाहीत, मिस कॉल दाखवत नाही, अशा गोष्टी होतात. मग काय करायचं? मग मी नंतर आमच्या त्याच सरांकडनं नंबर घेतला आणि तुषार भद्रे सरांशी बोलले फोनवर. त्यांनी सुरुवातच इतकी छान केली हॅलोपासनं. मी म्हटलं हॅलो सर, ऋतुजा बोलते. ॲक्च्युली हे सांगायचीही गरज नाही पडली. त्यांनी मला डायरेक्टली हॅलो ऋतुजा, मी असं असं तुषार भद्रे सर बोलतोय साताऱ्याहून, तुझी एकांकिका मी वाचली, मला ती प्रचंड आवडली. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, स्वानुभवावरून आलेली एकांकिका आहे का? म्हटलं हो, पण ती अशी काही ठरवून लिहायची म्हणून लिहिलेली नव्हती, लिहायची होती म्हणून लिहिलेली, कारण मला सुचत गेलं म्हणून मी लिहिली. मग ते म्हटले एखादी गोष्ट सुचली, आपल्या स्वानुभवावरून आलेली असेल तर ती कलाकृती ही उत्तमच असते. आणि त्यांनी मला विजय तेंडुलकरांचं एक उदाहरण दिलं की तेंडुलकर अवतीभोवती घडलेल्या प्रत्येक गोष्टीवरनं किंवा कधीकधी त्या काही गोष्टी
त्या गोष्टींमुळे ते अस्वस्थ व्हायचे आणि त्या गोष्टींमुळे ते नाटकं किंवा त्यांच्या लेखणीतनं ते कागदावर उतरवायचे. आणि ज्या वेळेला आपण अस्वस्थ होतो आणि ती गोष्ट आपण कोणाला सांगू शकत नसतो, त्यावेळेला ती लिहून काढणं किंवा ती जास्त पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी केलेले जे प्रयत्न असतात किंवा त्यासाठी केलेलं जे लिखाण असतं ते अगदी उत्कृष्ट दर्जाचं असतं. त्यामुळे तू लिहित राहा, मग ते कोणाला आवडो अथवा न आवडो. तेंडुलकरांनी या गोष्टीची कधीच पर्वा केली नाही. हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि स्वानुभवावरून आलेलं तुझं हे लिखाण उत्कृष्ट आहे, जे मला आवडलेलं आणि ते पहिल्याच प्रयत्नात लक्षवेधी ठरलं आहे आणि ते आमच्या मासिकात छापलं जाणार आहे, याचाच अर्थ ती एकांकिका उत्कृष्ट आहे. त्यामुळे लोकांना ती आवडो अथवा न आवडो, आपण लिहायचं आणि विषय संपवून टाकायचा. आवडणं नावडणं हे लोकांच्या हातात आहे. प्रत्येकाची मतं असतात, ती आपण मान्य करायची, खिलाडू वृत्तीने संपवायची, घ्यायची आणि विषय संपवायचा. हे ऐकल्यानंतर मला इतकं भारी वाटलं की त्यानंतर माझा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि आणखीन पुढे पुढे एकांकिका लिहायचं जास्त बळ मिळालं. पण खरंच तुळजापूर प्रतिष्ठाननी अस्थायी एकांकिका लक्षवेधी ठरवून किंवा तुषार भद्रे सरांनी इतकं छान मार्गदर्शन करून मला प्रचंड हुरूप आला आणि तेव्हापासून ठरवलं की नाही, एखादं लिखाण हे आपण लिहिलेलं असतं, आपली कलाकृती असते. मग ती समोरच्याला आवडो अथवा न आवडो ह्याच्यासाठी आपण त्याला नाही मागे लागू शकत. हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. हां, नाही आवडलं तर तुमचा प्रश्न, आवडलं तरी तो तुमचाच प्रश्न. मी लिहिलेलं आहे आणि ते तुमच्या स्वाधीन केलेलं आहे. त्यामुळे असं आहे, फक्त इच्छा एवढी आहे की मी लिहिलेल्या एकांकिकेचा प्रयोग व्हावा. फक्त त्याच नाही, ज्या पुस्तकात छापल्या गेलेल्या आहेत माझ्या एकांकिका त्या, किंवा इथनं पुढे मी अजून ज्या लिहिलेल्या त्या, किंवा इथनं पुढे ज्या लिहीन त्या, तर एका तरी कुठल्या तरी एकांकिकेचा प्रयोग व्हावा. जसा टॉवेलचा एकदा झाला होता, तसंच आणखीन इतर एकांकिकेचा झाला तरी मला खूप आवडेल. सो या व्हिडिओतनं सांगायचा उद्देश हा आहे की माझी आस्था एकांकिका ही लक्षवेधी ठरली, ह्याच्यात ॲक्च्युली क्रेडिट तुषार भद्रे सरांचं, तुषार आणि तुळजापूर प्रतिष्ठान यांचं आहे अर्थात. कारण त्यांनी या एकांकिकेला मनापासनं वाचून मान्यता देऊन ती लक्षवेधी ठरवली. यासाठी माझं स्वतःचं कौतुक काहीच नाही. जसं त्यांनी सांगितलं की एखादी कलाकृती लिहिल्यानंतर ती समोरच्यावर सोडून द्यायची असते, तसं मी ती तुमच्यावर सोडून दिलेली आहे. सो थोडक्यात मनापासनं धन्यवाद तुळजापूर प्रतिष्ठानचे आणि तुषार भद्रे सरांचे की त्यांनी वेळोवेळी माझ्यासारख्या तरुण पिढीतल्या मुलीला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं, हुरूप दिला म्हणून. ओके, सो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओत. बाय बाय.